हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? बरे आहे ना? कालचं सोडवलं, सॉल्व केलं का? मेनी क्वाड्रेटिक इक्वेशन, सिंपल इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, साधे चल राशीतले इक्वेशन, लेखी उदाहरणं नाही का? रामाचे वय सीताच्या वयाच्या दुप्पट होते, त्यांच्या वयांची बेरीज 47 आहे, तर दोघांच्या आजची वय काढा. इंग्लिशमधून येते बरोबर. आता एक क्वाड्रेटिक, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आता ह्या इक्वेशन वरून डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू काढायची. म्हणजेच आपल्याला साधं याचा फॉर्म्युला याचा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मग याची किंमत किती येतं बघा. काही नसेल तर 1, a इक्वल टू 1, b इक्वल टू किती आहे 10 आणि c इक्वल टू किती आहे -7. हे महत्वाचं आहे. a इक्वल टू 1, b इक्वल टू 10 बघा 10 आणि c इक्वल टू -7. मायनस असेल मायनस, प्लस असेल तर प्लस. आणि फॉर्म माहिती आहे डिस्क्रिमिनंट b स्क्वेअर मायनस 4ac. मग b काय आहे 10 स्क्वेअर मायनस 4, a किती आहे 1 आणि c किती आहे -7. म्हणजेच किती 100. मायनस मायनस काय झाला प्लस, तर मायनस 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 मल्टिप्लाय मायनस प्लस झाला. 7 4 जा 28. म्हणजे किती झाले 128. दिस इज द डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू. कळलं की नाही? आता दुसरी काढा. 2x स्क्वेअर मायनस 5x, 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7. a इक्वल टू किती आहे बघा 2a. हे बघा इथं a इक्वल टू, b इक्वल टू किती आहे बघा, हे बघा -5, b इक्वल टू -5, a इक्वल टू 2, a इक्वल टू, b इक्वल टू -5 आणि c इक्वल टू किती आहे 7. आता c इक्वल टू 7 आले मित्र बघा. इथं मायनस होते बरोबर, इथं +7 आहे. मग सूत्र माहिती आहे तुम्हाला काय आहे नाही का? फॉर्म्युला काय आहे b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू b काय आहे -5 चा स्क्वेअर नाही का, -5 चा स्क्वेअर. b ची व्हॅल्यू -5 म्हणून -5 चा स्क्वेअर मायनस 4, a किती आहे 2 एज इट इज, a इक्वल टू 2, a इक्वल टू 2. 4a, c ची व्हॅल्यू किती आहे बघा, c +7 आहे, +7. आता -5 स्क्वेअर हे काय होईल -5 चा वर्ग 25 होईल मायनस. मग आता काय येईल इथं मायनस कोणतंच नाही, इथं एकच मायनस आहे म्हणून मायनसच येणार. काय होईल 4 2 जा 8, 8 7 जा 5 6 नाही का, किंवा 7 दुने 14, 14 दुने 28, 14 त्रिक 14 चौक 54 बरोबर. मग मायनस येतील. मायनस आल्यावर 5 6 मधून किती मायनस करायचे 25 वजा करायचे. 6 - 5 1 राहिला नाही का, आणि 5 - 2 3 राहिला. परंतु उत्तराला चिन्ह मायनसचं द्यायचं. याला मायनस चिन्ह होतं ना, याला मायनस होतं म्हणून मायनस. हे मायनस आपण केलेले -31 31 आणि 25 6 झाले का बघा 50. बरोबर झाले की नाही? म्हणून -31 ही डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू मित्र. b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू -5 स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 इंटू 4 2 जा 8, 8 7 जा 5 6. हे मायनस केले 31 आले. उत्तराला मायनस चिन्ह आहे. ओके, थँक्यू मित्र. स्टडी करा.